वेलकम टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. मी आहे मिस्टर डिचोलकर. माझी 8 मॉर्निंग झालेली आहे. ब्रश पण नाही केला आणि मला फ्रेश व्हायचं. आता मी फ्रेश होते आणि मला तुम्हाला माहिती आहे म्हणजे सकाळ सकाळ मला कॉफी लागते. ब्रश केल्यावर कॉफी पिऊन फ्रेश झालेली आहे. तिला आपण कॉफी पिऊया. मग कॉफीचा ग्लास बस काढूया. टॅन टॅन माय न्यू कप. कॉफी पिऊया. तुम्ही असं विचार करत असाल की कॉफी आणि फक्त बिस्किटच खाते बाळ आहे असं काय नाही. आमचा नाश्ता पण बनवलेला असतो भाजी चपाती. तुम्ही नंतर करते 1 तासाने. पहिला उठल्या पहिला मला कॉफी लागते. उठल्या कॉफी पण मला भाजी चपाती पण बनवते. मग कधी कधी माझा हस्बंड इथेच नाश्ता बनवून जातो. जर त्याला लवकर जायचं असेल तर मग तो नाश्ता घेऊन जातो भाजी चपाती. कॉफीचे पॅकेटच परवडतात. पण कुठे आपण 10वालं पॅकेट घेतलं किंवा कॉफीची बॉटल घेतली ते नाही होत. कारण की आपण एकदा फोडली ना झाकण त्याचं मग ते कडक होतं. हवाला कडक होते. मग मला हे फ्रेश वाटतं. कॉफी पिल्याशिवाय मला फ्रेश वाटतच नाही. कॉफी आणि मध्ये पहिला बसून कॉफी आणि हॅलेक्स बिस्किटच खाते. मग मी नंतर नाश्ता करते. चपाती भाजी नंतर घेते. मला माझं कॉफीचं कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. इतकं होतं मला तो खूप आवडलं. म्हणून मला तसं बघले ना पण ते खूप महाग होतात. म्हणजे माझ्या बजेटमध्ये बसत नव्हतं म्हणून मी काय घेतलं. ठीक आहे आपण मला आवडलं पिंक कलर मस्त छान आहे. माझी कॉफी झाली तयार. आता आपण बिस्किट काढूया. बिस्किट वेळेस मी हॅडंगची बिस्किट. चला कॉफी पियायला. हा मम्मी ना ब्रश करून पाणी नाही पियाले. काय ग कशाला काय लावायला?
पानी दे दो भाई। सकाळ सकाळ पाणी प्यायचं असतं बस। काय बोलत होती? कसलं भांड? पहिले मला नाश्ता करू दे। उलटा पण आहे काय नाही इथं। मम्मीच्या केसांना कलर करायचा आहे। माझा भाव काल लोणावळ्याला गेलेला एक फिरायला, तर तिकडून आईची मूर्ती आणली, म्हणजे फक्त फेस आणला, फेस नाही लग्नही करावं लागेल ना, पूजा करावं लागेल, असं ठेवतं मंदिरात पूजा। ते नाही तेवढ्या मूर्तीला कसं हे केलं तर चांगलं धुणार। लावून झालेला आहे। आता माझ्या बाबूची मालिश होणार, अंघोळ होणार, 11:30 वाजले, आता मालिश होणार, झोपलेला आहे। मला दाखवू नाही शकत ना। आम्हाला बरं नसलं तरी पण आम्हाला पंखा पाहिजे, नाही पिल्ल्या? नाही मामा, सिरियल बघते बघा मी, सिरियल बघायलाच पाहिजे। आज पाऊस पडतो, जरा थंडी वाजते, जरा मस्त वाटतंय, असं वाटतं की अंगावर घेऊन मस्तपैकी झोपा। उठा उठा, म्हणजे बाबूची मालिश आहे ना बाबू, तुझं बघतो बघा। मी आता 3 वाजले आहेत, तुम्ही जेवलात का? या जेवायला, मी जेवते। आम्ही काल मटण केलेलं तेच आहे, या आपण जेवूया, बघू शकता तुम्ही, या तुम्ही पण खायला। मला शिळं जेवण फार आवडतं, म्हणजे आपण समजा काल केलं दुसऱ्या दिवशी खायला मजा येते, ते टेस्टच वेगळी होती त्याची। मम्मी पण नाही आता, माझी मम्मी मामाच्या घरी गेली, पोळात बाबू मी आहे आणि माझी मी डॉगी आहे, तो झोपला तर मी पण झोपून घेते, कारण मला पण आराम करायला भेटत नाही, मला काम पण नको झालं, मी झोपते, परत चालू करते। माझी झोप बी झालेली आहे, एकदम फ्रेश झाली आहे। आता मम्मी अजून आली नाही आहे, तोपर्यंत डाळ भात करते। मला डाळ भात खाऊन पण खूप कंटाळा आला आहे, मला असं डाळ आवडतं, कधीतरी डाळ ठीक आहे, पण मला असं तिखटच काहीतरी आवडतं खायला। चला, शेपूची भाजी तर आहे, मी मम्मी आता कुठली भाजी आणते, नाही तर डाळ बनवते, डाळ बनवूया आता आपण फ्रेश पण झालेलं आहे मस्तपैकी वाले। जरा बघ त्याच्यावर जरा बाळाकडे बघ जरा, बाबूकडे।
कोथिंबीर टमाटर सगळं काय टमाटर वॉश करून घेते. मला असं कालवून खायला आवडतं. कालवण समजा वांग्याचं कालवण केलं तर वांग खात नाही, तुझं सार खाते. बेसनचा पोळा, पप्पा तू त्याच्याकडे बसून रडतोय बघ, मी डाळ करते. माझा बाबा एकटाच आहे, मी अशी उशी लावून आली. टेन्शन नाही मला या बाळाचं, मला काहीच नाही. कोथिंबीर वॉश केली, कोथिंबीर कापून सगळं मी रेडी करून घेते. मग कसं लवकर लवकर होतं. फोडणी देताना हे कापा ते कापा, मग लसूण बिसून सगळं जळून जातं. आता सगळं रेडी करून ठेवायचं. नंतर सँडविच पिझ्झा खाणे का मन करते. सँडविच आपला चिकन पिझ्झा, आपला चिकन सँडविच खायचं मन करते. मी घरी बनवेन. जास्त बाहेरचं नाही खात, म्हणजे बाहेरचं खाते असं पण नाही खात. पण सध्या आता देत नाही घरचे मला. प्रेग्नन्सीमध्ये पण मी खायची पण आवडत नाही, आता मन नाही करत. कधी ठीक आहे, म्हणजे हजबंड पण काही अशी बोलतो मी घेऊन असं नाही की नाही घेऊन जातात. ते पण बोलतात की असं बाहेरचं खाऊ नको. आणि पहिल्यापेक्षा भात सवय खाल्लं तर काय चायनीज मी असं नाही, मला रोजचं असं नाही. मला रोजचं आम्हाला घरचं जेवण लागतं आणि जे खाऊशी वाटतं ते आम्ही घरीच बनवतो. आता कधी असं वाटतं ना चला 4-5 महिने झालं गेलो नाही वगैरे. आता मी किती महिने झाले प्रेग्नन्सीमध्ये आम्ही गेलो होतो KFC खायला. खूप दिवस झाले KFC नाही खाल्लं आहे. आता झालं जाईल, थोड्या दिवसांनी जाईल. काहीतरी बाहेरचं खाल्लं तर ठीक आहे, असं काहीतरी बाहेरचं खाल्लं तर ठीक आहे. रोज नाही बघा. लग्नाच्या अगोदर मी खूप खायची बाहेरचं. मंचुरियन म्हणा, चला मंचुरियन खायला चला मैत्रिणीसोबत वगैरे. आता नाही, आता सध्या काय बोलतात ते खर्च वाढलाय. लग्नाच्या अगोदर खूप हे असते, एन्जॉयमेंट असते. पण लग्न झालं समजतं पहिले पैशाची किंमत काय आहे ती. नंतर जेव्हा पैशाचं ते एक दिवसात संपलं, चला मंचुरियन खायला, चला बाहेर जाऊया, चला सँडविच खायचं, चला मोमोज खायला जाऊया. कधी नाही माझं कधी एवढं हजबंड सांगून बंद केलं चला चायनीज वगैरे, तरी पण मी घरी नूडल्स बनवते. बस वगैरे मी घरी बनवतो. वाटलं असं म्हणजे सगळं खूप दिवस ते बाहेर नाही गेलो. प्रेग्नन्सीमध्ये गेलीच नाही. मला बर्गर खायची इच्छा तर आहे, बर्गर खायची इच्छा आहे. पण कसं बाबू झोपला की त्याला सोडून जात नाही. केला म्हणजे बाळासाठी. आत्ताच बाळाच्या
शाळेसाठी वगैरे सेविंग केली पाहिजे. मला आम्ही शाळेत खूप चांगलं टाकणार आहे. माझ्या भावाने तर आता माझ्या मोठ्या भावाने त्याच्या मामाने एकदम प्लॅन बनवून ठेवला तुमच्या शाळेत टाकायचं. आणि त्याच्या डॅडाचं म्हणणं आहे, म्हणजे माझ्या हस्बंडचं म्हणणं आहे की त्याला, आणि छोट्या मामाचं पण म्हणणं आहे, म्हणजे त्याचा छोटा मामाचं म्हणणं आहे की मला क्रिकेटर बनवायचं. आत्तापासून सेविंग केली ना तर पुढे काही टेन्शन नसतं. मग आपण बोलत लहान आहे नाही, पुढे बघू. मग जेव्हा ती वेळ येते ना, म्हणजे आपल्या हातात काही नसतं. लग्न झाल्यावर सगळं समजतं बाबा. माझी मम्मी मला बोलायची तुला पैशाची किंमत नाही, पैसे असले की लगेच उडवते, ते खाते का हे का सेविंग करायचं माहिती नाही वगैरे काय नाही. तुला लग्नात तर बरंच समजेल, ते बरंच मला आता समजते. माझे मम्मी पप्पा पण मला खूप सपोर्ट करतात. पण माझं म्हणणं काय की नाही, लग्न झाल्यापासून त्यांच्याकडून मी कधी पैसे नाही मागितले. माझ्याकडे असं नसतो, मी नाही मागितले कधी पैसे त्यांच्याकडे, कधीच नाही. हां, मी घरी आली माझी करते वगैरे तर स्वतःहून दिलं, मला स्वतःहून तरी म्हणजे पैसे तरी मी घेत नाही. जबरदस्ती हातात दिलं तर मी घेते. माझा भाव पण मला दर महिन्यात देतो, पण मी ते नाही. कारण की माझ्या मम्मीने माझ्या बाळाला थोड्या मोठ्या गल्ल्या आणल्या, म्हणजे मला काही देऊ नका, जे तुम्हाला आहे तुम्ही त्याच्या गल्ल्यामध्ये टाका, त्याच्या गल्ल्यात टाकतो. नंतर टेन्शन, मम्मी पण मला बोलतो नंतर टेन्शन नको बाळाच्या त्याच्या ॲडमिशनसाठी. आता किती महागाई झाली बाबा. आता जो आहे 50,000 डोनेशन. नंतर माझा बाबू आता 2 महिन्यातच आहे. आता त्याला 3-4 वर्षानंतर त्याला शाळेत टाकावंच लागेल ना. मग तेव्हा ज्युनियर सिनियरमध्ये लई फी असते बाबा, हे डोनेशन असतं. त्याला चांगला शाळेत टाकायचं मस्त. माझी मम्मी पण मला बोलतात पैसे यायचे सांगून कधीच सांगून का नाही का, त्यात आपल्याला समजते की काय काय नाही ते. आपण आपलं पाय उभं राहायचं, पैसे म्हणजे शांत बसायचं नाही, कधी नाही मागत. माझ्या घरी पण खूप जास्त म्हणजे काही कमी खर्च नाही आहे. 14,000 राहतात वगैरे, त्याला कमी खर्च सांगतच नाही मम्मी. पहिली गोष्ट माझ्या हस्बंडला नाही आवडत. माझा हस्बंड मला बोलून तुला कसं कमी करून देतो का, नाही ना. आणि मागतच नाही मम्मीला कधी. मम्मीने पप्पाने ते दिलं ना खुशीने देतात मला वाटलं मुलं महाग करून, तर मी नाही बरोबर ना. आम्हाला पण म्हणजे समजू द्या जिम्मेदारी काय असते ती. मी असं विचार करणार कशाला मी जिम्मेदारी घेऊन, माझी मम्मी पप्पा मला देतात ना, मग ठीक आहे ना, तसं मला नाही पाहिजे. मला माझ्या हस्बंडला म्हणतं की माझा हस्बंड मला कसंच समजून देतं करायचं खरं. माझ्या नवऱ्याला मी काही सांगू दे ना, माझे हे पाहिजे लगेच हजेर करतो. आपल्याला म्हणजे आपण मला मेहनत करतो नाही, आपण काय मागत ना. त्याने मला 5 वारी कॅडबरी आणली ना, तर माझ्या एवढं मोठी स्माईल असते ना. ते असं नाही की प्रेम म्हणजे लव्ह मॅरेज आहे, तर माझ्या नवऱ्याने मला मोठी गोष्ट द्यावा, मला जे म्हणजे असं मोठी गोष्ट द्यावा, फोन द्यावा, काय द्यावा. माझ्या हस्बंड मला 5 वारी कॅडबरी जातो, म्हणजे एवढी स्माईल असते ना. वडापाव तरी आणतो, काही म्हणजे लहान गोष्टी त्याच्यामध्ये दिले. प्रेम केला ना, मग प्रेम कशाला बोलतात, संकटाला उभा राहावं त्याला म्हणून बोलतात. हवा तो साथ नाही सोडला पाहिजे त्याला प्रेम बोलतात. मोठ्या खुश देणार आणि बायको खुश होणार, जेव्हा एंड टायमी जेव्हा वेळ खराब आहे ना तेव्हा सोडून जाणार, आणि याला मतलब नसतं. त्यामध्ये मी एवढी आजारी होती, प्रेग्नन्सीमध्ये एवढी आजारी होती, तर मला मी नाही सांगू शकत. पण माझ्या नवऱ्याने माझी साथ नाही सोडली. अजिबात नाही, मला नवरा रडला पण साथ नाही सोडली. मी म्हणजे माझा नवरा गरीब आहे, पण मी ह्या असे करते की खूप नशिबाने आहे की माझा नवरा मला भेटला. म्हणजे पैशाने गरीब आहे, म्हणजे मनाने खूप आली आहे बाबा.
ते जागा आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. तर ना आई बापानंतर नवरा असं काय नवरा असतो, काय नवरा असते. लग्नाच्या अगोदर एवढं रडलोय, काय 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 केलंय, म्हणजे ॲक्सेप्ट करत नव्हते. एवढी आम्ही त्रास पडला, एवढा त्रास पडला. देवाची इच्छा होती की माझं लग्न प्रशांत सोबत हो, प्रशांत लग्न माझ्यासोबत हो. तर झालं. आज आमचं बेबी पण आहे, आपल्या बेबी वाईट पण आहे आणि खूप खूप आहे देवाच्या निमित्ताने. प्रेम करून मूळ असं शोधायचं ना, भले गरीब असू दे, पण हा सगळं जिंदगीभर चालतं की बघा पैसा तर पाहिजे, पैसा मी नाही म्हणत नाही, पण जिकडे प्रेम असतं ना तिकडे आपण सगळ्यांना हवू शकतो. माझ्या एवढी कंडिशन बेकार आलेली, एवढी कंडिशन बेकार आहे ना, तर आमचं प्रेमच होतं की मला काय नाही. मम्मी पप्पा वगैरे सगळे एवढा त्रास नव्हता ना बाबा. तो दिवस कधी मला आठवण करायचा पण नाही आणि मी सगळ्या विषयात बोलणार पण नाही. मी तुम्हाला सांगू की खरं प्रेम कसं म्हणतात, किती संकट येते, किती घाण परिस्थिती येऊ द्या, त्या माणसाने सोडून जायला नाही पाहिजे. त्याला प्रेम करावं बोलतात. भले गरीब असू द्या, भले गरीब असू द्या, तो कामाला गेला किंवा मी कामाला गेली, तसे पैसे तर येणारच ना. मी देवाला ही सांगते, तुम्हाला आमिर कधीच नको बनव. असं दे की आम्ही तिघांना खुश राहावं, आमचं घर चालू दे, आमचं सेविंग होऊ दे, तेवढे आमचे पैसे येऊ शकत. तुम्हाला काही नको. माझ्या आई बाबा खुश राहू दे, आणि साखरकडचे खुश राहू दे, माहेर खूप खुश राहू दे, बस मला हेच पाहिजे. म्हणजे मला काही नको. खरं प्रेम करणारे माणसं लाखामध्ये खूप कमी भेटतात. आणि मला गर्व आहे की माझा मला प्रशांत आहे. म्हणजे चला, माझी डाळ झालेली आहे. आता मी कुकर लावते. मला चम्मचनी काय माहित नाही, अंदाज समजतच नाही. मला हाताने समजतो अंदाज. किती महिने झाले मी ॲब्रो केलेच नाही. मी लवकर ॲब्रो करतच नाही, दुखतात, खूप पेन होतं. आता मी गावी जायच्या अगोदर ॲब्रो करते. आणि आम्हाला सगळं जवळ आहे, समोरच पार्लर आहे बिल्डिंग खालीच. पप्पा तुला चहा देऊ की मम्मी आल्यावर पिणार आहे? हा ओके, ठीक बा, ठीक बा ना बा. जरा पाणी पे बोलून मला तो बोलायचा. प्रेम करणार असं मला कधी सोडणार, म्हणजे गरीब असते. तोच व्यक्ती असतो की अँड टायमाला किती घाण परिस्थिती आली, किती वाईट दिवस आले, तो सोडून जाणार नाही तुम्हाला. पैशाचं मला कधी पळू नका. पैसे आपण दोघं पण कमवू शकतो. मला खऱ्यापैकी करण्यास कधी भेटणार नाही. तर मम्मी आल्यावर आम्ही चहा पिऊ. तुम्हाला सांगितलेलं, मी जर सकाळी त्या कॉफी नाही पिली तर संध्याकाळी पिते, तर संध्याकाळी नाही पिली सकाळी पिते. मी आज सकाळी कॉफी पिलेली, मी चहा पिन. मी चहा पित नाही, बिस्किट किंवा बटर खाते डुबून आणि चहा पिकून देते. म्हणजे मला चहा नाही आवडत, पहिल्यापासून नाही आवडत. तो चहा जो स्मेल होतो ना, माझ्या मम्मी पप्पा फोनवरच चहा केलाय का, हां मी बाहेर वगैरे असते पहिलाच फोन करा, चहा झालाय का म्हणून.
त्यासाठी पहिला चहा रेडी, जेवण नाही केलं तरी चालेल, पहिला चहा रेडी ठेवायला लागतो आम्हाला. आता मम्मीला फोन केले कुठे करून, तर मम्मी बोलते हां तर रिक्षात बसली आहे, तू चहा ठेवलास का? मुली हो चहा ठेवला. आले त्यांना चहा लागतो. मम्मा ये माझ्या मम्मा पिल्लू, मला वाईट तर त्याचं कोणाची गरजच नाही. तुझं पोट भरलं ना मी तर व्यवस्थित नाही. जर तुला भूक लागली तर कोणाचं नाही का. मम्मा ए मम्मा, माझं बाळ कुठे गेलं? सोनू अगं त्याला तोंडामध्ये ना बोट नको टाकून देवा, तो उलटी करतो. तोंडात बोट टाकलं की म्हणून पण फायदा काय. चला हे बघा झालेलं आहे. माझं पार्लर पण समोरच आहे बघा. छान करते, ॲब्रो वगैरे छान करते. आम्ही कालच गेलो होतो मम्मीला घेऊन. मम्मीने पण ॲब्रो केले, हेअरकट केले. एक दाखवणार होती पण घरीच फोन विसर केली. पाऊस होता ना, हा बघा पाऊस होता. आधीच थोडासा माझा फोन खराब झाला आहे, मला रिस्क घ्यायची नाही. खराब झाला तर फोन डिस्प्ले गेला तर डिस्प्ले चालत नाही. आत्ताच माझा हजबंडचा फोन गेला, म्हणजे आता ह्याच वीकमध्ये फोनचा डिस्प्ले गेला. तर 5,500चा डिस्प्ले लावून घेतला. आणि किती दिवस चालला, फक्त 2 दिवस चालला आणि डिस्प्लेच गेला. मग माझा हजबंड माझा फोन वापरत होते. नंतर मग आता नवीन फोन घेतला. विचार करा, त्यांना जो फोन आवडला नाही तर मजबुरीमध्ये नवीन फोन घेतला. त्यांना तो आवडलाच नाही म्हणून ते मला बोलले मी थोडे दिवस वापरतो, मग तुला तो खाली त्यांचं सगळं त्यांचं जे काम असतं ना सगळं ते फोनवरच असतं. चला आता मम्मी आल्यावर आपण चहा पिऊया. मी मम्मीचीच वाट बघते आणि माझा बाबू पण मम्मीचंच वाट बघतोय. म्हणजे मम्मीला आणि माझ्या बाबूला खूप लळा लागला एकमेकाचा बाबू. माझी मम्मी नाही बघत अशी. चला चहा पिताना भेटू आता. पाणीपुरी खायला आम्ही पाणीपुरी आणली आहे, भावाने पाणीपुरी आणलेली आहे. हे बघा, चला आता आपण टेस्ट करू. मला असं स्पायसी आवडत नाही. जेवण स्पायसी आवडतं पण स्पायसी नाही आवडत मला. असं काय ना गोड लागून तिखट लागत. पाणीपुरी खाऊन मला मूड खराब आहे. एकदम बकवास पाणीपुरी आणली. चला तुम्ही जेवलात का? या जेवायला. आता मी जेवतोय. या दाखवते तुम्हाला आमच्याकडे स्पेशल काय आहे. चण्याची भाजी, शेपू, राईस, पापड, चपाती आणि कांदा भजी. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. माझे हस्बंड पण आणि मी पण आम्ही दोघं एकत्र जेवतोय. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं देत जावा. धन्यवाद.